नमस्कार. जर कोणी चांगल्या नोकरीच्या शोधात असेल तर ही माहिती खास त्यांच्यासाठीच आहे. कोल इंडियाची एक उपकंपनी नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेड एक मोठी भरती जाहीर करत आहे. चला तर मग या संधीबद्दलची सगळी माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात आधी ही कंपनी नेमकी आहे कशी हे पाहूया. NCLला ग्रेट प्लेस टू वर्क असं सर्टिफिकेट मिळालं आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की इथलं कामाचं वातावरण खूपच चांगलं आहे आणि हे कर्मचाऱ्यांसाठी किती महत्त्वाचं असतं नाही का? आणि ही संधी किती मोठी आहे तर ऐका, या भरतीमध्ये तब्बल 577 जागा भरल्या जाणार आहेत. हो, 577. ही खरंच एक मोठी संधी आहे. बरं, तर पुढच्या काही मिनिटात आपण काय काय पाहणार आहोत. संधी काय आहे, कोणकोणती पदं आहेत, त्यासाठी पात्रता काय लागेल, महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत, अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी असेल आणि हो, परीक्षेची तयारी कशी करायची, सगळं काही पाहूया. चला तर मग सुरुवात करूया आणि बघूया की NCLमध्ये करिअरची कोणती मोठी संधी दडलेली आहे. ओके, तर मग नक्की कोणत्या पदांसाठी ही भरती निघाली आहे? चला या जागांचा सगळा तपशील पाहूया. यातल्या सगळ्यात जास्त जागा आहेत त्या म्हणजे HMM ऑपरेटरसाठी. यामध्ये डंपर ऑपरेटरच्या तब्बल 308 जागा आहेत आणि या सगळ्या मिळून या एकाच कॅटेगरीमध्ये 472 पदं भरली जाणार आहेत. फक्त ऑपरेटरच नाही तर पॅरामेडिकल आणि सिव्हिल स्टाफसाठी सुद्धा जागा आहेत. स्टाफ नर्ससाठी 47 जागा आहेत आणि सिव्हिल ओव्हरसिअरसाठी 30 जागा आहेत. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आपण या पदांसाठी पात्र आहोत का? चला, त्यासाठी लागणारी पात्रता काय आहे ते लगेच तपासून घेऊया. तर बघा, सगळ्या HMEM ऑपरेटर पदांसाठी या 2 गोष्टी अगदी आवश्यक आहेत. एक म्हणजे अर्जदारांनी कमीत कमी 10वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा पास केलेली असावी आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे एक व्हॅलिड HMV लायसन्स असणं बंधनकारक आहे. आणि स्टाफ नर्स पदासाठी आवश्यक शिक्षण म्हणजे नर्सिंगमधली डिग्री किंवा डिप्लोमा आणि सोबतच आपलं राज्य नर्सिंग काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन व्हॅलिड असणं गरजेचं आहे. आता वयाबद्दल बोलूया. हे जरा लक्षात घ्या, जनरल कॅटेगरीसाठी कमाल वय 30 वर्षे आहे. पण हो, जर आपण राखीव प्रवर्गात मोडत असाल तर सरकारी नियमानुसार वयामध्ये सूट नक्कीच मिळेल. आता जरा लक्ष द्या, कारण अर्ज कधी आणि कसा करायचा हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हो, वेळ खूप कमी आहे. या तारखा आहेत ना, आपल्या कॅलेंडरमध्ये लगेच नोंदवून ठेवा. 9 एप्रिल 2026ला अर्ज सुरू होतील आणि 1 मे 2026ला बंद होतील. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट अजिबात बघू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्ज करण्यासाठी आणि भरतीबद्दलची कोणतीही माहिती मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त NCLची अधिकृत वेबसाईट म्हणजेच www.ncnclcil.in याच वेबसाईटवर विश्वास ठेवा. हाच एकमेव खरा आणि विश्वसनीय स्रोत आहे. बरं, अर्ज केला मग पुढे काय? आपली निवड नेमकी कशी होणार आहे? चला, हा सगळा प्रवास कसा असेल ते समजून घेऊया. निवड प्रक्रिया एकदम सोपी आणि सरळ आहे. 4 टप्प्यांमध्ये. पहिला टप्पा आहे ऑनलाईन अर्ज करणं. त्यानंतर होईल कॉम्प्युटरवर आधारित टेस्ट. मग आपल्या कागदपत्रांची तपासणी आणि शेवटी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कॉम्प्युटरवरची टेस्ट. ही टेस्ट 100 मार्कांची असेल आणि त्यासाठी 90 मिनिटं म्हणजे 1.5 तास मिळणार आहे. आणि एक आनंदाची बातमी ऐका, चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्यामुळे आपण सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी कमीत कमी किती गुण हवेत? तर बघा, जनरल आणि EWS उमेदवारांना किमान 50 गुण मिळवावे लागतील आणि बाकीच्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही मर्यादा 40 गुण आहे. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूया, तयारी. या परीक्षेचा अभ्यास कसा करायचा यावर आता आपण लक्ष देऊ. तर मग प्रश्न हा आहे की या कॉम्प्युटरवरच्या टेस्टची तयारी नेमकी करायची कशी? घाबरू नका, चला अभ्यासक्रमातले काही महत्त्वाचे विषय पाहूया. जे हेम ऑपरेटर पदासाठी अर्ज करत आहेत त्यांच्या अभ्यासक्रमात रस्त्यावरचे सिग्नल, वाहतुकीचे नियम, सामान्य ज्ञान आणि बेसिक गणितावर जास्त भर असेल. तर याच विषयांचा अभ्यास सुरू करा. आणि जे स्टाफ नर्स पदासाठी अर्ज करणार आहेत त्यांना त्यांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील. यामध्ये नर्सिंगची मूलतत्वे, मेडिकल सर्जिकल नर्सिंग आणि शरीरशास्त्र यांसारखे विषय महत्त्वाचे असतील. आणि शेवटी एक सगळ्यात महत्त्वाची सूचना, NCLने हे स्पष्टपणे सांगितलं आहे की निवड फक्त आणि फक्त तुमच्या गुणवत्तेवर, तुमच्या मेरिटवर होणार आहे. त्यामुळे कोणी काही खोटी आश्वासनं देत असेल तर त्यांच्यापासून पूर्णपणे सावध रहा. तर आता
सगळी माहिती आपल्यासमोर आहे. NCLमध्ये करिअर करण्यासाठी पहिलं पाऊल टाकायला आपण तयार आहात का? मग आता तयारीला लागा आणि या संधीचं सोनं करा. अधिक माहितीसाठी जॉब महागुरू या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.